दोडक्याची भाजी आवडत नाही का? मग आज मी दोडक्याची अशी चटणी दाखवणार आहे, की सगळेजण आवडीने खातील. आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा झणझणीत आणि खूप चवदार अशी चटणी सर्वांना नक्की आवडेल. आपण वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाण्यामुळे चटणी जास्त कुडकुडीत लागते आणि चटपटीत होते पहा. त्याच्यामुळे शेंगदाणे आपण मंद आचेवर भाजायचे आहेत. खूप मोठा जर गॅस केला तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून जळतात. त्याच्यामुळे शेंगदाणे बारीक गॅसवरच भाजायचे आहेत. अतिशय ही चटणी बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही पहा. दोडक्याची भाजी म्हटलं का नाकं मुरडतात. त्याच्यामुळे अशी जर चटणी जर केली तर चटपटीत अशी चटणी सर्वांना आवडते पहा. आता आपण याचे मागचा आणि पुढचा भाग काढून घेणार आहोत. नंतर आपल्याला शिरा काढायच्या आहेत. याची फोडणी देण्याची पद्धत पहा तुम्ही. मग आता एक दोडका खराब निघालाय पहा माझा, त्याच्यामुळे मी तो टाकून दिलाय. आता या दोडक्यांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत पहा आपल्याला वरच्या. फोडणी कशी दिली ते बघून घ्या एकदा. ह्या फोडणीमुळेच दोडक्याची चटणी फार चवदार लागते पहा. कारण दोडका जर शिजवला आपण तर तो खूप लिबलिबीत होतो आणि आधीच जर फोडणी दिली तर ती फोडणीची सगळी चवच निघून जाते. त्याच्यामुळे नंतर फोडणी दिलेली आहे आपण. आता दोडका आपण मोठ्या साईडने किसून घेणार आहेत पहा. शिरा काढल्यात आपण. एक दोडका खराब निघाल्यामुळे मी तो फेकून दिलाय. आता ह्या 2 दोडक्याचीच आपण इथं चटणी बनवणार आहोत. मोठ्या साईडने किसायचा आहे. आता आपल्याकडे पाटा वरवंटा नाहीये पहा, नाहीतर अशी ठेचतात तो दोडका आणि त्याला ठेचा म्हणतात मग. छान लागतो तसा असा पण आणि तसा पण. आता आपण गॅस पेटवलाय पहा. आपल्याला जे चटणी जी आहे हिरवी ती थोडी भाजून घेऊयात आपण. कारण आपण तेलामध्ये फोडणी वेगळ्या पद्धतीने देणार आहे. त्याच्यामुळं ही चटणी थोडी भाजून घ्यायची आपल्या हिरव्या मिरच्या. मला थोडं तिखटच पाहिजे आहे चटणी म्हणून मी थोड्या मिरच्या घातलेल्या आहेत. कारण हा दोडका चा जो ठेचा आहे तो फार कमी होणार आहे पहा. चटणी जी आहे ती शिजून कमी होणार आहे. पण थोडा झणझणीतच करायचा आहे म्हणून मी या 4, 5, 6 मिरच्या टाकल्यात. कारण दोडक्यामध्ये काही मिरची भाजणार नाही पहा. आपण फोडणी देणार नाहीये ना. वरतून फोडणी टाकणार आहे. त्याच्यामुळे या भाजून घेणं आवश्यक आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये लसूण टाकूयात पहा. आता शेंगदाणे भाजले ते गार झालेले आहेत आपले. ह्याला पण ह्या मिश्रणाला पण थंड होऊ द्यायचंय जरा. काढून घेऊयात आपण. थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून काढणार आहेत. एकदा ही चटणी तुम्ही करून पहा. खूप चवदार लागते पहा. आता ह्या जे शेंगदाणे जे आहेत ते आपण सुरुवातीला त्याची भरड करून घेणार आहेत. कारण आपल्याला ते नंतर टाकायचे आहेत पहा शेवटी. कारण शेंगदाणे जर आपण त्या कुटाबरोबर जर टाकले तर मिरची शिजण्याऐवजी जळून जाईल. त्याच्यामुळे शेवटी टाकायचं आपल्याला. म्हणून तो स्वतंत्रपणे तो कूट काढून घ्यायचा आहे अगोदरच. तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याची एकदा मिक्सर पल्स मोडवर चालू करायचा. नंतर आपण तो किसलेला ठेचा त्याच्यामध्ये टाकू, नाहीतर तो ठेचा फार बारीक होईल मग. याच्याबरोबर जशी आता भरडा केलाय आपण आता याच्यामध्ये आपण ठेचा जो किसलेला आहे दोडका तो टाकून देऊ. आणि अगोदर जर टाकला असता तर तो फार बारीक झाला असता मग एकदम. काढलं पहा त्याला पल्स मोडवर फक्त फिरवायचा आणि बंद करायचा मिक्सर. तसं करायचंय, नाहीतर मग ते फार त्याचं पीठच तयार होईल. आता याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे पहा आपण छोटा. आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा. आता दोडका शिजलाच पाहिजे पहा, कारण तो थोडा निबर असतो. त्याच्यामुळं चटणी जरी करायची असेल, तरी तो थोडा शिजला गेला पाहिजे. मीठ टाकूयात आपण. दोडक्याला अंगचंच पाणी असतं पहा आणि मिठाचं पाणी. याच्यामुळे दोडका याच्यामध्ये शिजणार आहे. आपण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही. म्हणून ही चटणी बाहेर पण फार दिवस टिकते पहा. अशी चटणी तुम्ही डब्याला देऊ शकता, टिफिनला देऊ शकता मुलांच्या
किंवा बाहेरगावी प्रवासाला नेऊ शकता पहा, कारण ती टिकते खूप. पाणीच टाकणार नाही ना आपण. दोडक्याच्या पाण्यातच आणि मिठाच्या पाण्यात ती शिजणार आहे. पहा त्याला कसं पाणी सुटलेलं आहे. शिजलाय दोडका आता म्हणजे बराच शिजलेलाच आहे तो. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अ, च शेंगदाण्याचं कुटी तर टाकून घेऊ पहा आता. शेंगदाण्याच्या कुटामुळं काय होतं, चटणी थोडी अशी कोरडी होते पहा आणि मग ती अशी चटपटीत लागते खायला. नाहीतर नुसती लिबलिबीत लागते. जर कूट जर नाही ना टाकला, मग चटणी एवढी व्यवस्थित नाही लागत पहा. कूट थोडा पाहिजे त्याच्यामध्ये. आता लगेच कोरडी होईल पहा आणि आता आपण वरतून त्याला फोडणी टाकणार आहे. म्हणजे ती फोडणीचा वास जो आहे ना, तो टिकून राहतो. असंच अगोदर जर टाकली ना, तर ते दोडका शिजतो आणि त्याच्या शिजल्यामुळं ती फोडणी सगळी निघून म्हणजे त्याला काही वासच नाही राहत म्हणजे. फोडणी दिल्यासारखीच नाही वाटत. अशी वरतून टाकायची फोडणी. अशी भन्नाट लागते ही चटणी. भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, पोळीसोबत, भातासोबतही तोंडी लावू शकता. ज्यांना भाजी अजिबातच आवडत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे पहा आणि अतिशय हेल्दी असतो दोडका. तर आता मोहरी टाकली आपण, पॅन तापलाय चांगला, जिरे पण टाकलेत, कढीपत्ता टाकू थोडासा आपण. गॅस बंद करायचा आणि नंतर हिंग टाकायचा आपल्याला. हिंग पण टाकलाय आणि अशी ही जो तडका आहे, तो आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचा आहे पहा. ही अशी भन्नाट चटणीचा तडका बसलाय चांगला त्या चटणीला आणि त्याच्यामुळे ती अतिशय स्वादिष्ट लागते. पहा असा घमघमाट सुटलाय त्या फोडणीचा आणि अशी फोडणी दिली तर चवदार लागते एकदम. अशी एकदा चटणी तुम्ही करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला थोडेफार जरी आवडत असतील तरी सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अशी कोरडी फडफडीत अशी क्रिस्पी ज्याला म्हणतो आपण तशी ही चटणी तयार झालेली पहा. ज्वारीच्या भाकरीबरोबर तर फार उत्तम लागते. अजिबात चिपचिप झालेली नाही पहा, अशी कोरडी झाली. प्रवासाला नेऊ शकता तुम्ही. कुठेच चिपचिप नाही पहा, कोरडी झाली आणि अजूनही ती कोरडी होईल थंड झाल्यावर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.